चीन जसा कुरापतींसाठी कुख्यात आहे तितक्याच गेल्या काही वर्षात इंजिनिअरिंगचे नवनवे चमत्कार देखील घडवतोय। आता फ्लोटिंग महामार्गाचंच उदाहरण घ्या। चीननं चक्क भल्या मोठ्या नदीवर एक तरंगता महामार्ग बनवलाय। हा पूल अक्षरशः पाण्यावर तरंगतोय। नेमका कसा आहे हा फ्लोटिंग पूल पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। चीनचा अफलातून अभियांत्रिकी आविष्कार। चीननं उभारला 4 किलोमीटरचा तरंगता महामार्ग। पॉन्टून तंत्रज्ञानावर आधारित तरंगणारा पूल। हा आहे चीनच्या यांगबो मधल्या होंगशुई नदीवरचा 4 किलोमीटर लांबीचा फ्लोटिंग हायवे म्हणजेच तरंगता महामार्ग। हा महामार्ग इतका वाढव्य आहे, खरं म्हणजे हा एक अभियांत्रिकी चमत्कारच मानला जातोय। कारण जगातल्या सर्वात लांब तरंगत्या पुलांपैकी एक अशी या पुलाची नवी ओळख निर्माण झाली आहे। 4 किलोमीटर लांब पाण्यावर तरंगणाऱ्या पॉन्टून तंत्रज्ञानावर आधारित महामार्ग नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिर राहतो आणि वाहनांसाठी सुरक्षित मार्ग प्रदान करतो। स्टील आणि कॉन्क्रीट पासून बनवलेले पाण्यावर तरंगणारे मोठे प्लॅटफॉर्म्स, मजबूत केबल्स आणि अँकरद्वारे नदीच्या तळाशी स्थिर। अत्याधुनिक रचनेमुळे पूल नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिर राहतो। नदीच्या खोल पात्रामुळे पारंपरिक पूल बांधणं आव्हानात्मक होतं आणि म्हणूनच तरंगता पूल बांधण्याचा निर्णय घेतला। हा पूल फक्त वाहतुकीची समस्याच सोडवत नाहीये, तर इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना देतोय। ही दृश्यच पहा ना। लोक इथे रील बनवायला किंवा ड्रोन उडवायला सुद्धा येतात। या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी अनेक वर्ष लागली। अर्थातच त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्चही झाला। पण तरंगत्या पुलाची देखभाल आणि दुरुस्तीचं सुद्धा मोठं आव्हान आहे। कारण कधी कधी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा खराब हवामानामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो। अशा पुलांवर वाहनं चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पाण्याच्या लाटांमुळे काही वेळा पूल हलतो सुद्धा। या पुलाची हीच अनोखी रचना पर्यटकांचं आकर्षण बनली आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला भरभराट तर मिळालीच, स्थानिक लोकांनी सुद्धा या पुलाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय। पुलामुळे त्यांचा रोजचा प्रवास सुलभ झालाय। हा फ्लोटिंग हायवे चीनच्या अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे। भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही तो आदर्श ठरू शकतो। सुशांत पाटील सह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।